नमस्कार, मी गजानन धुमाळ, ग्लोबल सोशल मीडिया अर्धापूर। आज आपण आलो आहोत शेनी येथे, म्हणजे की आपल्या या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळाने शेनी आणि अर्धापूर आणि नांदेड जिल्ह्यातील जी काही केळीच्या बागा हातातोंडाशी आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या, त्या अक्षरशः वादळानं मोडून पडले आहेत। शेतकरी यामुळे आसमानी संकट असे येत असतात, यामुळे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे तर याकडे शासनाचं अतिशय दुर्लक्ष आपण बघत आहे की ह्या शेतकऱ्यांना याची तात्काळ पाहणी करून जे काही वेळोवेळी त्यांचे नुकसान झालेले आहे याची भरपाई करून दिली पाहिजे। तर यासाठी आपण आजचा हा मी गजानन धुमाळ, नांदेड लोकसभा अपक्ष उमेदवार, आजच्या शेनी ग्रामे शेतकऱ्यांचं जे दुःख आहे ते आपण पाहत आहोत। खरंच शेतकरी जे काही आपल्या शेतामध्ये खतं टाकून त्याची निगा करून जे काही पीक वाढत असतो आणि असे आसमानी संकट, जंगली पशु आणि शासनाचा जे काही यांना मिळणारा जे हमीभाव नाही आणि कवडीमोल भावाने माल विकला जातो, त्यामुळे अतिशय शेतकरी चहूबाजूनं परेशान झालेला आहे, खचला आहे। या शेतकऱ्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही जमलो आहोत। तर आज आपण ही पाहणी करत आहोत की अक्षरशः हे झाड मोडलेलं आहे, त्याचबरोबर हातातोंडाशी आलेलं 50 किलोचं झाड, असे अनेक झाडं या भागामध्ये मोडून गेलेले आहेत। की शेनी येथील उत्तरामजी मुकुंदराव बोवरे यांच्या ह्या केळी आहेत आणि यांच्याच केळी नाही तर अख्या शेनी परिसर आणि अर्धापूर तालुका परिसर या सगळ्या केळी अशा ह्या चक्रीवादळानं मोडून गेल्या, त्यामुळे हे शेतकरी परेशान आहेत। गारा पण पडलेल्या आहेत, गारांना पण ह्या केळीला मारा बसलेला आहे। यांना केळीला भाव काय भेटणार आहे आणि कोण घेणार आहे केळीला, अशी शेतकऱ्यांची व्यथा आपण पाहत आहोत। तर बोबडेजी, आपण काही 2 मिनिटं बोला, काय तुमचं नुकसान झालेलं आहे आणि काय वाटते तुम्हाला आता हे नुकसान बघून तुमचं? नाही, आता हातातोंडाशी आलेला घास आहे, 50-40 किलोचं झाड आहे। आता नेमकंच आपण लाखो रुपयाचं आपण पूर्ण खत दिलेलं, डोस दिलेल्या, आतापर्यंत सगळे बाजरी वाया गाळाला सगळे नुकसान, सगळे छिद्र पडले त्या झाडाला। तर अशी आपल्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे की हातातोंडाशी आलेला हा जो घास आहे शेतकऱ्यांच्या, तर अक्षरशः या चक्रीवादळाने हिरावून नेलेला आहे। यामुळे शेतकरी माझ्या गावातला आणि परिसरातला अतिशय व्याकुळ झालेला आहे की काय करावं कळत नाही। आपण जे 40-50 याच्यात गुंतवणूक केलेली, लागवड टाकलेली आहे, व्याजा पैसे काढून किंवा दुकानदाराच्या उधाऱ्या करून, इतकं मोठं नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी करावं काय, अशी ही परिस्थिती आपण आज इथं बघत आहोत। तर या शेतकऱ्यांच्या जे काही व्यथा आहेत आपल्याला, तर हे आपल्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडून जे की याच्यावर शेतकऱ्यांना तात्काळ पाहणी करून याची नुकसान भरपाई मिळावं आणि त्याचबरोबर जे काही आपल्याला आता हळदीसारखं पीक आपल्या जे काही हातातोंडाला आलेलं आहे त्याच्यावर बी पाऊस पडून तिथेही शेतकरी अतोनात परेशान झालेले आहेत। अशा विविध मार्गाने शेतकरी परेशान झालेले आहे। तर शेतकऱ्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी हा माझा आवाज सरकार दरबारी पोहोचाव आणि याची तात्काळ दखल घ्यावं, अशी ही आपल्या शेनी बांधवातून शेतकऱ्यांतून एक आपण व्यथा आपण इथं मांडत आहोत। तर धन्यवाद। मी गजानन धुमाळ।